Welcome to AS Education, your smart learning destination. Let's learn, let's grow, let's achieve. So today we are discuss what is debit and what is credit. हा विद्यार्थ्यांनो, अकाउंटिंगमध्ये सगळ्या ज्या ट्रान्झॅक्शन आहेत, सगळ्या ज्या गोष्टी आहेत काय त्या डेबिट आणि क्रेडिटच्या अवतीभोवतीच फिरत आहेत. अकाउंटिंगमध्ये प्रत्येक व्यवहार हा डेबिट आणि क्रेडिटवरच आधारित आहे. तरी काही विद्यार्थ्यांना हे समजायला कठीण जातं की डेबिट म्हणजे काय आणि क्रेडिट म्हणजे काय. तर या व्हिडिओमध्ये आपण ही सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. ओके, तर डेबिट म्हणजे काय की डेबिट इज अन एंट्री दॅट आयदर इन्क्रीज अन ॲसेट ऑर एक्सपेन्सेस अकाउंट और डिक्रीज द लायबिलिटी और इक्विटी अकाउंट. डेबिट म्हणजे काय अशी नोंद जी काय मालमत्ता किंवा खर्च वाढवते किंवा कर्ज अथवा भांडवली खाते कमी करते. आता आपण एक एंट्री पाहू. वेन यू डिपॉझिटेड मनी इनटू युअर बँक युअर कॅश और बँक अकाउंट डेबिटेड. ओके, तुम्ही जेव्हा बँकेत पैसे जमा करता ओके तर तेव्हा तुमची कॅश काय होते कमी होते, मात्र तुमचा बँक बॅलन्स वाढतो. त्यामुळे आपण बँक खात्याला काय करतो डेबिट देतो. ओके, बँक खात्याला काय करतो आपण डेबिट, कारण आपण रूल वापरतो कोणत्या पर्सनल अकाउंटचा रूल वापरतो. कोणता वापरतो डेबिट द रिसिवर आणि कॅशला क्रेडिट देतो कारण क्रेडिट द गिवर. आता हा नियम आहे रिअल अकाउंट्स. ओके, तर काय आपण पर्टिक्युलर एंट्रीमध्ये जर एखाद्या वेळेस डेबिटला होत असेल तर तिथं प्लस होत असेल तर सपोज त्याच एंट्रीमध्ये क्रेडिटला ते मायनस होणार आहे. ओके, म्हणजे कुठून तरी पैसे आले म्हणजे कुठून तरी ते पैसे कमी होत असणार आहेत. ओके, आता बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आपली अशी एंट्री आपण आत्ता केलेली आहे. त्यानंतर क्रेडिट म्हणजे काय ते समजून घेऊ. क्रेडिट इज अन एंट्री दॅट आयदर इन्क्रीज अ लायबिलिटी और इक्विटी अकाउंट और डिक्रीज अन ॲसेट और एक्सपेन्सेस अकाउंट. क्रेडिट अशी नोंद आहे जी काय करते कर्ज किंवा भांडवल खात्यात वाढ करते आणि मालमत्ता किंवा खर्चाच्या खात्यात घट करते. आपण एक एंट्री पाहूया संबंधी. तुम्हाला समजलंच असं नाही काय काय इन्क्रीज द लायबिलिटी और इक्विटी अकाउंट आणि डिक्रीज द ॲसेट और एक्सपेन्सेस अकाउंट म्हणजे काय डेबिटचा अपोजिट क्रेडिट. पहा एंट्री पाहून घेऊ आपण एक. मिस्टर रोहित स्टार्ट अ बिझनेस अँड इंट्रोड्यूस ₹1 lakh ॲज अ कॅपिटल. रोहितनी काय केलं आहे की 1 लाख रुपयाचं कॅपिटल काय केलं आहे बिझनेसमध्ये त्याच्या इंट्रोड्यूस केलं आहे. या एंट्रीमध्ये आपण कॅशला काय दिलं आहे डेबिट दिलं, कारण डेबिट व्हॉट कम्स इन बिझनेसकडं काय आलं आहे बिझनेसकडं कॅश आलेली आहे म्हणून आपण त्याला काय दिलं डेबिट आणि कॅपिटल अकाउंटला आपण क्रेडिट दिले कारण क्रेडिट द गिवर. ओके, आता पहा नेहमी लक्षात ठेवा प्रोप्रायटर आणि बिझनेस ह्या वेगवेगळ्या असतात. ओके, सेपरेट एंटिटी कन्सेप्टनुसार प्रोप्रायटर वेगळा असतो आणि बिझनेस हा वेगळा असतो. आता यामध्ये तुम्हाला अजून एक सांगतो की कॅपिटल अकाउंट काय आहे पर्सनल अकाउंट आहे आपलं. ओके, आणि कॅश अकाउंट काय आपलं हे जे कॅश अकाउंट आहे ते काय रिअल अकाउंट आहे. ओके, कधी फिल इन द ब्लँकसाठी विचारलं तर समजून घ्या की कॅपिटल अकाउंट काय पर्सनल अकाउंट. पर्सनलमध्ये पण कोणतं अकाउंट रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. ओके, आणि हे कॅश रिअल अकाउंट आहे. तर रिअल अकाउंटचं नेहमी डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे आलं आहे त्याला डेबिट द्या म्हणून कॅश आलं आहे त्याला आपण डेबिट दिलं आणि कॅपिटल अकाउंट काय होतं पर्सनल अकाउंट होतं म्हणून काय केलं आपण क्रेडिट द गिवरचा नियम वापरला. ओके, तर यामध्ये मला नाही वाटतं तुम्ही त्या शंका असेल तर पहा. आता हा मॉडर्न रूलनुसार जर आपण समजून घेतलं तर काय जर ॲसेट वाढल्या तर काय करा ॲसेट वाढले तर काय करा त्याला डेबिट द्या. एक्सपेन्सेस वाढले तर काय करा त्याला डेबिट द्या. पण एक्सपेन्सेस जर कमी झाले किंवा ॲसेट जर कमी झाले तर त्याला क्रेडिट द्या. म्हणजे काय हे अपोजिट आहे पूर्ण. ॲसेट वाढले तर डेबिट द्या, पण ॲसेट जर कमी झाले तर त्याला काय करा क्रेडिट द्या. तसंच लायबिलिटी वाढल्या तर क्रेडिट द्या, कॅपिटल वाढलं तर क्रेडिट द्या आणि इन्कम वाढलं तर क्रेडिट द्या. पण त्याच्या अपोजिट ते जर कमी झालं तर त्याला काय करा डेबिट द्या. म्हणजे काय त्यामध्ये आपल्याला काय कळतं की जर डेबिटमध्ये एखादी गोष्ट वाढत असेल तर ती गोष्ट क्रेडिटमध्ये कमी होते. ओके, तर हे सगळं काय आपलं हे सगळं अकाउंटिंग काय आहे डेबिट आणि क्रेडिटनुसारच फिरतं आहे. यासाठी आपल्याला महत्त्वाचे 3 नियम आहेत. कोणते 3 अकाउंट्स आहेत कोणते पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि काय नॉमिनल अकाउंट. याचे जे तिन्हीचे जे गोल्डन रूल्स आहेत ते आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहेत. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला आय बटनमध्ये त्याची लिंक दिसेल, तिथून तुम्ही पाहू शकता. ओके, तर मला नाही वाटत तुम्हाला यामध्ये काहीतरी डिफिकल्टीज असेल. ओके, तर डेबिट आणि क्रेडिट म्हणजे काय सरळ सोपं काय आहे की
त्या एंट्रीनुसार त्या ट्रान्झॅक्शननुसार जर डेबिटमध्ये ती गोष्ट वाढत असेल तर क्रेडिटमध्ये ती गोष्ट कमी करायची. हे सगळं आपल्याला आपल्या अकाउंटचे जे 3 टाईप्स आहेत त्यानुसारच रिव्हॉल्व करते. ओके, तर काही इश्यू असेल, काही शंका असेल, काही गोष्टी कळायला नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण यावर पुन्हा एकदा डिस्कशन करूयात. सो थँक्यू. आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका, कारण तुमची छोटीशी मदत आपलं चॅनल ग्रो करायला मदत करेल. ओके, सो